एक मोठी बातमी, वांद्र्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या जनता दरबाराला शेलारांनी हजेरी लावली। ठाकरे सेनेकडनं एसआरए संदर्भातील प्रश्नांवरती जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या जनता दरबाराला शेलार यांनी हजेरी लावली। ठाकरे सेनेकडनं एसआरए संदर्भातल्या प्रश्नांवरती जनता दरबाराचं आयोजन केलेलं होतं। या संदर्भात माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडनं। ठाकरे सेनेच्या जनता दरबाराला आशिष शेलार, काय माहिती? मुंबई झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण आणि त्यामार्फत योजना हे सामान्य माणसाच्या झोपडपट्टीचा पुनर्विकास तर आहेच, पण त्याचं स्वप्नातलं घर पूर्ण करणारी योजना आहे। सरकार योजना बनवते, पण प्रत्यक्षात कारवाईमध्ये सामान्य नागरिकांना जे काही त्रास होतात ते सामान्य रहिवाशांचे नागरिकांचे त्रास नागरिकांना सरकारी कार्यालयात एसआरएच्या कार्यालयात हेलपाटे घालण्याऐवजी हेलपाटे घालण्याऐवजी एसआरएचे अधिकारी लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत। या कल्पनेतून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी, सुनेत्राताई पवार आणि आम्ही सगळ्यांनी मिळून ही योजना ठरवली। पालकमंत्री म्हणून सर्व मतदारसंघांमध्ये या योजनेची कार्यवाही आणि गती पूर्ण व्हावी यासाठी पाठपुरावा करणं माझं काम आहे। म्हणून सर्व मतदारसंघांमध्ये जनतेशी संवाद होतोय ना, त्यांचे प्रश्न लिहून जात आहेत ना, सोडवण्याचा प्रयत्न होतोय की नाही हे बघण्यासाठी या शिबिराला माझी भेट आहे। आमदार वरुण सरदेसाई यांनी आयोजित केलेला हा कार्यक्रम आहे, तिकडे वेगवेगळ्या राजकीय सध्या घडामोडी घडतात आणि त्याला आपली उपस्थिती बघा, संपूर्ण उपनगरभर आणि मुंबईभर हा कार्यक्रम चालू आहे। सर्व मतदारसंघांमध्ये होतोय। आज वांद्रे पूर्वला वरुण सरदेसाईंच्या मतदारसंघात होतो एवढंच। सर, ऑपरेशन टायगर सुरू आहे, आता मुंबई महानगरपालिकेत देखील ऑपरेशन टायगर होईल अशी चर्चा सुरू झाली। शिंदे गटाचं म्हणणं आहे की अनेक नगरसेवक ठाकरेंचे त्यांच्या संपर्कात आहेत। याच्यावर मी भाष्य करणार नाही। ज्या पद्धतीने 6 खासदारांनी वेगळा गट केला आहे, आज वर्धापन दिन आहे, याकडे कशा पद्धतीने पाहताय? कारण की शिंदे शिवसेना आपला मित्र बघा, संविधान स्पष्ट आहे, आपल्याकडे अँटी डिफेक्शन आणि त्या संबंधित निवडणूक आयोगाचे कायदे स्पष्ट आहेत, विविध न्यायालयातले निवाडे स्पष्ट आहेत। या सगळ्याच्या अधीन राहून लोकशाही मार्गाने जर निर्णय होत असतील तर त्याच्यावर शंका घेण्याचं कारण नाही। या 6 खासदारांनी तसा निर्णय केला असेल आणि तो कायद्याच्या चौकटीत बसतोय अशी भूमिका असेल तर या संदर्भामध्ये विरोधकांनी कोलेकोई करण्याचा काही अर्थ नाही। संजय राऊत वारंवार आक्षेपार्ह वक्तव्य करतायत, भाजपच्या नेत्यांवर देखील आक्षेपार्ह वक्तव्य करतात, याकडे बघा, ज्याच्यावर ज्याचे संस्कार तसं त्याचं वागणं। नाही, जी चर्चा होती वरुण सरदेसाईंचा जनता दरबार, त्यामध्ये मंत्री मी सांगितलं, हा जनता दरबार एसआरएचा आहे, सर्व मतदारसंघांमध्ये होतोय। मुंबईत सर्व मतदारसंघांमध्ये मी 16 मतदारसंघांपैकी 9 मतदारसंघात मी स्वतः गेलो आहे, त्यातला हा वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात आहे। आमदारांनी पुढाकार घेतला, चांगली गोष्ट आहे। थँक्यू सर। जनता दरबाराला उपस्थित असलेल्या आशिष शेलार यांची ही प्रतिक्रिया आपण ऐकली।